आजकालच्या काळामध्ये माणसं असमाधानी कशामुळे? स्त्री असो, पुरुष असो. हां. आता काल परवाच ते खरात बाबाचं एक प्रकरण झालं. हं, हं. म्हणजे अशा गोष्टी, अशा घटना कशामुळे घडतात? आपली जी कुटुंब संस्कृती आहे, हं, ही कुटुंब संस्कृती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आणि कुटुंबामध्ये जे समजदार, अनुभवी असे काही ज्येष्ठ लोक होते आणि त्यांच्यामध्ये एकमेकाच्या भावना समजून घेण्याची जी कुवत होती, तशी माणसं आता कुटुंबामध्ये राहिली नाहीत, कुटुंबाचा आधार राहिलेली नाहीत. तुम्ही जर बघितलं तर आपले आजी-आजोबा जे होते ना, तर त्यांची भावनिक पातळीवरची संवेदना ही पराकोटीची होती. लहान मुलाशी, मोठ्या मुलांशी, त्याचबरोबर विवाहित तरुणांशी, आपल्या समवयस्कांशी, या प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, मग ती मुलगी असो, मुलगा असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यांच्यासोबत जे काही संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं आणि त्या संवादातून त्या समोरच्या माणसाच्या मनातील व्यथा असतील, आनंद असेल, तो कसा वाटून घ्यावा याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. थोडक्यात आपण जे काही पुस्तकात वाचतो, पुस्तकातून ज्ञान घेतो, ते ज्ञान म्हणजे परिपूर्णता नाही किंवा ते परिपूर्ण नॉलेज नाही. खरं ज्ञान तेच आहे की जे नैसर्गिक उपजत आपल्यामध्ये येतं. ते कुठून येतं? तर आपल्या आजूबाजूचा समाज, आपल्या आजूबाजूची भौतिक परिस्थिती, आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या आजूबाजूचा निसर्ग, यातून जन्मल्यापासून जे माणूस शिकतो आणि त्या पद्धतीने जे घडत जातो, त्यातून त्याला ही कौशल्य आत्मसात होतात. आणि त्या कौशल्यामधून त्याला आपल्या आजूबाजूचं जे काही जीव आहेत, मग ते पक्षी असो, पाखरं असो, प्राणी असो, आपल्या गोठ्यातील जनावरं असो आणि माणसं देखील असो, या प्रत्येकासोबत वागायचं त्याला तंत्र येतं. तसं जर पाहिलं तर आज आपण शिक्षणानं आणि आपण मोठे झालो, त्या जोरावरती पैसा कमवायला लागलो आणि पैशाच्या जोरावरती आपल्याला आता वेगवेगळे वेध लागलेले आहेत. वेगवेगळ्या वस्तूंचा हव्यास आपल्याला स्वस्त बसू देत नाही आणि त्या सगळ्या वस्तू प्राप्त झाल्या की मग असं वाटतं की जे काय आपण कमवलं त्याला कुणीतरी वारस असला पाहिजे. आणि ती वारस, मग ती मुलगी असो अथवा मुलगा असो. मागच्या 2 दशकापूर्वी असं वाटायचं की आपल्या कुटुंबाला मुलगाच हवा, पण आता ती परिस्थिती नाही. आता मुलगी असली तरी आईवडील स्वीकार करतात. परंतु त्यातून काय होतं माहिती का, की मग आता बरेचसे दाम्पत्य आहेत की त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. त्याचं कारण म्हणजे हे जे आहे ना आपलं रासायनिक अन्नधान्य जे काही आपल्या खाण्यापिण्यामध्ये येते, हवेमधलं प्रदूषण आहे, दूषित झालेलं पाणी आहे, ह्या असंख्य गोष्टीमधून विषारी गोष्टी, विषारी रसायनं आपल्या शरीरात जातात आणि त्याचा परिणाम असा होतो की आपले असंख्य अवयव निकामी ठरतात. आणि मग त्याचा परिणाम म्हणून जर बघितलं तर जगामध्ये आणि भारतामध्ये कमीत कमी 40% लोकसंख्या आहे की जी निपुत्रिक आहे, ज्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. मग अशी खचलेली, मनाने आदू झालेली माणसं कुठंतरी देवाचा आधार शोधतात. देवाच्या माध्यमातून एखाद्या बुवा बाबाच्या सलगीमध्ये येतात आणि त्यातून मग असे प्रकार उघडकीस येतात. थोडक्यात काय की मनाची अशांती माणसाला उद्ध्वस्त करते आणि ती अशांती कुठून जर आली असेल तर ती अशांती आपोआप आलेली नाही. ती अशांती, ती अतृप्ती आपण आपल्या जीवनामध्ये कमावलेली आहे, ती आलेली नाही. कारण आपण आपल्या जगण्याशी जो दुर्व्यवहार केलेला आहे आणि आपलं जगणं नीट आपण समजून घेतलेलं नाही. आपण जन्माला कशासाठी आलो, जगतोय कशासाठी, आणि आनंद घ्यायचा आहे तर नेमका कसा घ्यायचा आणि तो आनंद कशा स्वरूपात असला पाहिजे,
याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आणि त्यामधून मग होतं काय की असे जे बुवा बाबा आहेत तर ते तुमचं माइंड रीडिंग आणि तुमची देहबोली याच्यामध्ये परफेक्ट झालेले असतात. ह्याला काही शिक्षणाची गरज नसते. माणूस ओळखण्यासाठी आणि माणसाच्या मनामध्ये घर करण्यासाठी कुठलंही शिक्षण लागत नाही. ते शिक्षण तुमच्याकडे उपजत येत असतं. फक्त आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करीत नाही आणि ज्या निसर्गाने दिलेल्या आपल्यामधल्या कला आहेत त्या आपण विकसित करीत नाही. आणि मग हेच खरं मोठं अज्ञान असतं की जे आपल्याला एखादा अशिक्षित माणूस, एखादा कमी शिकलेला माणूस आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाला देखील वेडं ठरवू शकतो, अशी ही परिस्थिती आहे. आणि त्यातली त्यात जर तुम्ही आज जर बघितलं असेल तर महिला या जास्त या थोतांडाच्या बळी पडतात. कारण महिला मुळातच प्रचंड नासमज, अल्पबुद्धी आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना जर बुद्धी असती तर अशा अशोक खरातसारख्या बाबाच्या नादी त्या लागलेल्या नसत्या. कारण आज जर तुम्ही जर बघितलं तर मंदिरात जाणाऱ्या, ज्योतिषविद्या आणि आपलं रोजचं राशी भविष्य बघणाऱ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिला आहेत. आणि या महिलांचा ब्रेन वॉश करण्याऐवजी त्यांना जास्तीत जास्त धार्मिक बनविण्यासाठी टी व्ही सिरियल असतील, सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, याच्यामधून असंख्य असे धार्मिक कार्यक्रम आहेत की ज्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही, कुठल्या पौराणिक कथाचा आधार नाही. नवनवीन शास्त्र ही माणसांना गुलाम बनविण्यासाठी तयार होत आहेत. नवीन नवीन कथा तयार होत आहेत. कारण तुम्ही खायचं काय, कपडे घालायचे काय, सकाळी उठल्यानंतर करायचं काय, झोपल्यानंतर करायचं काय, एवढंच नाही तर लघवी करायची, शौचविधी करायची, याचंसुद्धा आता शास्त्र डेव्हलप व्हायला लागलेले. हे काही देवानं निर्माण केलेलं नाही. ह्या आपल्यासारख्याच अतिबुद्धिवान चतुर माणसांनी अशा काही विधी तयार केलेल्या आहेत, ज्या विधी तुम्हाला आकर्षित करतात आणि तुम्हाला तुमचा डोळसपणा काढून घेतात. आणि मग तुम्ही एकदा का निर्बुद्ध झाले की आणि संमोहित झाले की तुम्ही आयुष्यभर अशा थोतांड गोष्टीकडे ओढले जातात. आणि त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे जास्त आहे. मग अशा महिला आहेत ना तर त्या त्यांच्या कुटुंबातल्या मोठ्या माणसांचं ऐकत नाहीत, नवऱ्याचं तर अजिबात ऐकत नाहीत. नवरापेक्षा त्या स्वतःला शहाणं समजतात. मग त्यांचा नवरा किती जरी सुशिक्षित असला, नोकरदार असला, पगारदार जरी असला तर स्वतःच्या घरामध्ये बायकांपुढे त्यांचं चालत नाही. कारण काय होतं की अल्पबुद्धीचा माणूस किंवा ज्याची अल्पबुद्धी आहे आणि ज्याचं ज्ञान अधुरं आहे, अशा लोकांशी वादविवाद आणि तंटा करणं हे निश्चितच संकट ओढून घेतल्यासारखं असतं. आणि मग असं संकट नको म्हणून काय होतं की घरातली माणसं दुर्लक्षित करतात. आणि दुर्लक्षित केली की अशा महिला या बुवा बाबाच्या आश्रमात निश्चितपणे जाऊन पडतात. या असं एकंदर चित्र आहे. आणि त्यामध्ये अशांती, अतृप्ती ही माणसाला नेहमीच गैरवाटेनं, गैरमार्गाला घेऊन जाते. हे आजपर्यंतचं उदाहरण आहे.